नमस्कार मित्रांनो, ह्या महिन्याच्या 3 अपडेट घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे SIR बी आहे, NCMC बी आहे आणि अजून एक महत्त्वाचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की इंटरेस्टिंग होणार आहे. तर महत्त्वाची पहिली अपडेट ते म्हणजे NCMC कार्ड. ज्यांनी नाही भरला, महिलांसाठी आहे, लवकरात लवकर भरून घ्या. जर नाही भरला तर तुम्हाला एस-टीमध्ये प्रवास करताना पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे. आणि अजून एक माहिती आली ह्या संदर्भात, की हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसणार आहे. तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर एक्झाम्पल कर्नाटका, तामिळनाडूमध्ये जर प्रवास करू इच्छित असला, तर सरकारची अशी योजना आहे की तिथं सुद्धा अर्ध्या तिकीट योजना लागू झाली, तर त्या ठिकाणी सुद्धा हे कार्ड उपयोगी पडणार आहे. आणि ह्याचं होणार असे की रिचार्जेबल कार्ड असणार आहे. जर तुम्हाला कुठं जायचं असेल, ज्यांनी फास्टॅग वापरलाय अगदी त्याचप्रमाणे हे कार्ड असणार आहे. आता ह्यापुढं एस-टी महामंडळ सुद्धा ई-कॅश म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये भरोसा न करता विदाऊट कॅश ह्याच्यावर कॅशलेसमध्ये भरोसा करणं आहे. दुसरी योजना आहे SIR. ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी पटकन भरून घ्या. मुदतवाढ झालेली आहे. तुम्ही म्हणणार नाही भरलं तर काय झालं? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय. नागरिकत्व रद्द होऊ शकत नाही. सरकार कोणती योजना अशी तशी आणत नाही. पॅन आणि आधार लिंकिंगचं माहिती आहे ना? पहिलं फ्री ठेवलं, नंतर चार्जेस, मग तेव्हा पुन्हा आपल्या जागा आली. अगदी आताचं तसंच आहे. अगदी घरोघरी जरी जात नसले किंवा मग आपल्या प्रशासकीय नगरसेवकाचे किंवा जिल्हा परिषद सरकारी शाळेत जाऊन हा फॉर्म भरून घ्या. नंतर तुम्हाला माहिती आहे तहसील कार्यालयात बोलवलं जाणार आहे आणि एकदा तहसील कार्यालयात जाऊन या. डोक्याची कशी मंडई होती ते तुम्हाला कळून येईन. अजून एक सांगायची गोष्ट नंतर म्हणजे यात वेळ SIR नाही. बाबतच आहे. तुम्हाला SMS येईन की तुमच्या वडिलांची किंवा तुमची कागदपत्रांची पूर्तता, KYC अशी झाली नाही. एखाद्या लिंकवर क्लिक करा आणि इथेच तुम्ही फसाल. त्या लिंकवर क्लिक केलं किंवा ती फाईल डाउनलोड केली तर तुमचं बँक अकाउंट खाली होणार आहे. इथं कोणतीही ऑनलाईन प्रोसेस नाही. इथं जास्त करून ऑफलाईन प्रोसेस आहे. जितकं तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना भेटसाल तितकं तुमचं काम सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे त्या लिंकवर SIR बाबत क्लिक करू नका. सरळ तुमच्या BLOवर जावा आणि तिथं त्यांच्याकडून योग्य ती माहिती घ्या, योग्य तो फॉर्म भरा आणि आपली पुढची वाट सोयीस्कर करा. अधिक माहितीसाठी परंपरेनुसार आपल्या चॅनल लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा.